मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युवराज हा खूप ड्रिंक करत असतो. तर भाल्या म्हणतो, युवराज दादा मी आता तुम्हाला ड्रिंक्स करू देणारच नाही आहे. तेव्हा युवराज म्हणतो, मग काय करू? मी आता खूप घेणार आहे, कारण माझ्या आयुष्यात असं जगण्यासारखं काही राहिलं पण नाही. त्यावरती भाल्या म्हणतो, असं काय बोलतोस दादा? अरे घरच्यांचा विचार कर. तेव्हा तो म्हणतो, माझी कारभारीनच माझ्याजवळ नाही तर मी घरच्यांचा तरी कसा विचार करू? मला ते घर अगदी खायला उठतं. मला नाही जायचं त्या घरात. माझी कारभारीनच नाही आहे तिथे. आणि सगळेजण मी गेलो ना असे नजर रोखून माझ्याकडे पाहत असतात. सगळेजण प्रश्नांचा भाडीमार माझ्यावर करत असतात. आतल्या त्यात तुला माहिती आहे का, त्या मितालीचं लग्न माझ्याबरोबर लावून देणार आहेत. तेव्हा काय असं भाल्या आश्चर्याने विचारतो. तेव्हा युवराज म्हणतो, हां ती आली आता माझ्या डोक्यावर बसायला, पण मी नाही बसू देणार कुणाला. तर आता दुसरीकडे पिंकी ही चित्राची चांगलीच खरडपट्टी काढते आणि म्हणते, काय मग बिग टॉल चित्राबाई? तेव्हा असं म्हटल्याबरोबरच आता चित्रा तिच्या अंगावर धावून जाणारच असते. पण पिंकी तिला एका शब्दात गार करते. तुम्हाला असं कुणी अगोदर म्हणायचं का की तुम्हाला कुणाची आठवण येते चित्राबाई? असं म्हटल्यावर चित्रा अजूनच चवताळते. तिची खोड कशी मोडायची हे पिंकीला चांगलंच माहीत असतं. म्हणून ती म्हणते, मी मितालीला बोलवू का? मिताली ताईंना इकडे बोलवलं ना मग तुम्हाला समजेल कसं असतं आणि काय असतं. अजूनही त्या ताईंच्या मन डेकोरेट झालेली नाही आहे. तेव्हा चित्रामध्ये त्यांना नका बोलवू, तुम्हाला हवी ती सगळी कामं मी करून देते. तर आता पिंकी सगळे काही मितालीचे डाएट प्लॅन, त्याचबरोबर तिचे नियम काय असतात, अशी रूम डेकोर करून पाहिजे हे सगळं काही सांगते. आता मितालीचा तो डाएट प्लॅन पाहून इकडे चित्रा हादरूनच जाते. ती म्हणते, एवढं सगळं करायचं आणि रोज वेगवेगळे पदार्थ? तेव्हा पिंकी म्हणते, हो रोज असंच व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये 2 मिनिट जरी उशीर झाला ना मग बघाच, नाहीतर मिताली दी काय करतील. तेव्हा चित्रा अजूनच घाबरते. मग त्यानंतर ती आता हातातून तो चार्ट ओढून घेते आणि निघणारच असते. तेव्हा पिंकी तिला पुन्हा अडवत म्हणते, मी असं ऐकलंय धोंडे पाटलांच्या घरात सगळी माणसं एकमेकांना अहोजाहो करतात. तेव्हा चित्रा म्हणते, मग काय करायचं, त्यात काय एवढं? तेव्हा पियू म्हणते, मग माझ्याबरोबर सुद्धा अदबीनेच बोलायचं. तेव्हा तू कोण ग असं चित्रा रागातच विचारते. तेव्हा पिंकी फक्त मिताली दी असा आवाज देते. तर चित्रा घाबरतच अहोजाहो आता पिंकीला करू लागते. तर आता बिग टॉल जाऊबाई तुमची चांगलीच मी खोड मोडणार आहे असं पिंकी म्हणते आणि चोटकी वाजवत ॲक्शन करते. दुसरीकडे धनंजय आणि बापूसाहेब डोक्याला हात लावून बसलेले असतात. काही लोकांनी अजूनही पैसे दिलेले नसतात. तेव्हा आर्थिकदृष्ट्या सगळीकडून कोंडी झाली आहे असं आता बापूसाहेब म्हणतात. व्यवहार कसे फिरवायचे हे सुद्धा धनंजयला समजत नसतं. तेव्हा या घाटवाडीच्या पिंकीने जाता जाता आपली वाटच लावली आहे. त्यातल्या त्यात रूपा प्रकरणामुळे लोक आपल्या बाजूने पण नाहीत असं बापूसाहेब म्हणतात. पैशाचं आता खूप टेन्शन आलेलं असतं. धनंजय म्हणतो, आपल्याला सपकाळ साहेबांना हाताशी घ्यायलाच हवं, कारण की तुम्हाला एकच सांगतो, जेव्हा युवराज आणि मितालीचं लग्न होईल तेव्हा सगळे आर्थिक प्रश्न सुटणारच आहेत. एकच मार्ग आहे आपल्याला आर्थिकदृष्ट्या सदृढ करण्यासाठी. तेव्हा बापूसाहेब म्हणतात की हो ते तर आम्ही पाहणारच आहोत. तेवढ्यातच सुशीला देवी तेथे येते आणि म्हणते, काय ही मिताली सारखं काय चाललंय तिचं, हे नको ते ब्रुकुलीची भाजी आणि शेंगदाण्याचं बटर हे कुठून आणायचं आपण? त्यावरती धनंजय म्हणतो, तसं नाही येते, ती ब्रॉकोलीची भाजी आणि पीनट बटर असं म्हणतात. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, करा थोडे दिवस सेवा, नंतर आपल्याला त्याची फळं चाखायलाच मिळणार आहे. तेव्हा ती म्हणते की तसं काही नाही, त्या मितालीचं एवढं काही नाही, पण तिची ती असिस्टंट आहे ना ती गावरान आघाऊ कुठली, ती सारखी माझ्या मिताली दिला हे आवडतं ते आवडतं अशी सारखी म्हणत असते. मी त्या खडूस कोंबडीचं अजिबात ऐकून घेणार नाही. तुम्हाला एकच सांगते, मी त्या असिस्टंटला अजिबात पुढे पुढे येऊ देणार नाही आहे. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, हो थोडेच दिवस, पण सुशीला आता ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते, मी तिला आता इंगा दाखवतेच असं म्हणून सुशीला तिकडून निघते. दुसरीकडे माईसाहेब ह्या रूममध्ये जप करत बसलेल्या असतात. तेवढ्यातच पिंकी आता तेथे येते. पिंकी माईसाहेबांकडे पाहतच राहते. तेव्हा त्या म्हणतात, ये ना बाळा आतमध्ये. तर आता पिंकी खूप प्रेमाने आपुलकीने माईसाहेबांबरोबर बोलू लागते आणि युवराजरावांचं लग्न दुसरं ठरलेलं तुम्हाला नक्की आवडलं नाही ना असंही विचारते. माईसाहेब म्हणतात, अगं कसं आवडेल बाळा, अगं माझी पिंकी किती छान होती आणि ती अजूनही जगात असताना माझ्या नातवाचं दुसरं लग्न लावून देत आहेत, ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही. त्यावरती आता पिंकी म्हणते, तुमची खात्री आहे ना की तुमची पिंकी आहे म्हणून इथे? माईसाहेब म्हणतात, हो 100% माझ्या आसपासच आहे कुठेतरी. पिंकीला आता भरून येत असतं, तिला असं
सांगावंसं वाटत असतं की माईसाहेब मी हीच आहे पिंकी, पण आता ती सांगू शकत सहजासहजी तिच्यावर कुणी विश्वास ठेवणार नसतं म्हणून, आणि तिला हे सत्य इतकं सांगायचंही नसतं. त्यानंतर आता गावकरी काय म्हणतायत पिंकीबद्दल असं माईसाहेबांना पिंकी विचारते. त्यावरती माईसाहेब म्हणतात लोक काहीही म्हणू देत, पण माझ्या पिंकीवर पूर्णपणे विश्वास आहे. पिंकी म्हणते हेच मला हवं आहे माईसाहेब. अहो मी पण तुम्हाला तेच सांगणार आहे की लोकांनी काहीही म्हणू देत, परंतु तुमची पिंकी खरी होती आणि खरीच असणार आहे. एक ना एक दिवस ती तुमच्याकडे येणारच आहे, असं पिंकी आता माईसाहेबांना म्हणते. आपलं मन आपल्याला जे सांगतं त्याप्रमाणेच आपण करावं. आपला आवाज आपल्याला काय सांगतोय ना त्याप्रमाणे आपण करावं, कारण आतला आवाज हा ईश्वराप्रमाणे असतो. ईश्वरच आपल्याला संकेत देत असतो, असं पिंकी आता माईसाहेबांना म्हणत असते. त्यावरती माईसाहेबांना आठवतं की मी पिंकीला हीच गोष्ट सांगितली होती. तर आता पिंकी माईसाहेबांचा निरोप घेऊन तेथून जेव्हा जायला निघते तेव्हा डॉल्बी हा पटकन तेथून जातो, कारण की डॉल्बीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. पिंकी अख्ख्या घराला आपल्या डोळ्यात साठवत असते. त्यानंतर तिचं लक्ष आता रूमकडे जातं. तेव्हा ती पटकन आता धावतच रूममध्ये येते आणि दार बंद करून घेते. तेव्हा ती आतमध्ये आल्यानंतर हात जोडते आणि म्हणते देवा, वाटलंच नव्हतं की माझ्या मंदिराला पुन्हा माझे पाय लागतील म्हणून. तर आता पिंकी खूपच खुश असते. त्यानंतर युवराजची कपडे सगळी तिथे पडलेली असतात. ती एक एक कपडे आता घालून पाहत असते. ती त्यामध्ये युवराजला अनुभवत असते. त्यानंतर आता युवराज इकडे घरी येतो. त्याने खूप ड्रिंक केलेलं असतं, त्याला कशाचंही भान नसतं. नंतर युवराज हा रूममध्ये येतो. तर पिंकी आता म्हणत असते धनी, मला असं वाटतंय तुम्ही माझ्या मिठीतच आहात, माझ्यापासून दूर नाही आहात, असं म्हणून ती त्याला अनुभवत असते. तेव्हा तिला आता मागचे सगळे क्षण आठवू लागतात. ती युवराजची आता स्टाईल करू लागते. जेव्हा युवराज हा दारू प्यायला होता तेव्हा तो म्हणाला होता की तुम्ही कुठेही असाल तरीही माझ्या जवळच असणार. तर आता ती त्याची नक्कल करत असतानाच युवराज हा तेथे येतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा त्याला एका क्षणी पिंकीचा भास होतो खरं, परंतु तो पिंकीवर खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो माझं शर्ट हातात घ्यायची तुम्हाला काही गरज होती का, असं म्हणून आता तो खूपच भडकतो. तेव्हा पिंकी खूपच भावूक होते आणि रडतच युवराजकडे पाहत राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मिताली एक ग्रीटिंग बनवते आणि म्हणते की पियू, हे उद्या सकाळी युवराजला तू द्यायचं आहेस, कारण आम्हा दोघांना शिवसागर लेकला फिरायला जायचंय. त्यावरती आता पिंकी खूपच घाबरते आणि म्हणते या लेटरचं काहीतरी करायला हवं. तर आता सगळेजण हॉलमध्ये असतानाच लेटरवर पिंकी मुद्दामच चहा सांडवते. मितालीला आता खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.